ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। दिवाळीच्या तोंडावरतीच महाराष्ट्र थंडीनं गारठू लागलाय। नाशिकच्या निफाड तालुक्यात आज चक्क 8.5 अंश सेल्सिअस या तापमानाची नोंद झाली आहे। काल नाशिकमधलाच पारा 10 अंशांवर होता, तर धुळे आणि परभणीतही गारठा चांगलाच वाढलेला आहे। धुळ्यामध्ये 8.6 तर परभणीमध्ये 11.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। पुण्यातला पाराही 10 अंशांपर्यंत खाली आलाय। पुण्यात 9.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे। उत्तर महाराष्ट्रात थंडी कशी जाणवतेय आढावा घेतले आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णीनं। आता दिवाळीला सुरुवात झाली आहे, मात्र यंदा ऐन दिवाळीतच महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा हा घसरला आहे। उत्तर महाराष्ट्राचा जरी विचार केला तर धुळे असेल, निफाड असेल, यासोबतच नाशिकमध्ये देखील पारा आता 10 अंशांपर्यंत येऊन पोहोचलेला आहे। निफाडमध्ये तर 8.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद ही झालेली आहे। इतर ठिकाणचा विचार केला तर परभणीमध्ये देखील पारा हा चांगलाच घसरलेला बघायला मिळतोय आणि साहजिकच या थंडीचा आता कुठेतरी आनंद घेण्यासोबतच आरोग्याची काळजी घेताना देखील नागरिक हे बघायला मिळत आहेत। मी आता नाशिकच्या प्रसिद्ध सलीम टी स्टॉल इथे आहेत आणि आपण बघत आहोत खरं तर चहा घेत या थंडीला हे पळून लावतायत। यांनाच आपण विचारूयात की कशा प्रकारे या थंडीचा ते आनंद घेत आहेत। सर काय सांगा, थंडी आहे कशी वाटते? नाशिकची थंडी ही पूर्ण भारतात प्रसिद्ध आहे आणि थंडीमध्ये व्यायाम करण्याचा आणि व्यायाम झाल्यानंतर चहा पिण्याचा जो आनंद आहे तो खूप वेगळा आहे आणि आमचं तर फिटनेस चालूच असतं, त्यामुळे रोज रनिंग करून आल्यानंतर चहा प्यायचा याचा एक वेगळा आनंद आहे, तो आम्ही लुटतोय। तर तुम्ही कशी आरोग्याची? आम्ही नाशिकच्या थंडीची आतुरतेने वाट बघत असतो, कारण हिवाळ्यामध्ये वर्कआउट करायला इतकी मजा येते यासारखं सुख नाहीये। आणि मी सगळ्या लोकांना हेच आवाहन केलं, थंडीची नुसती मजा पांघरुणात राहून किंवा चहा पिऊन न घेता सगळ्यांनी फिटनेसकडे लक्ष ठेवून शक्यतो व्यायाम करावा, जो आवडेल तो करावा। सायकलिंग करा, रनिंग करा, जिम जॉईन करा, पण सगळ्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं सगळ्यांना मी आवाहन करतो। कॅमेरामॅन मयूर बारगेसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।